बघा अभंग मोठा गोड आहे. वर्ष श्राद्ध एका बापाचं आहे. एका अधिष्ठान रूपानं विराजमान असलेल्या एका कर्त्या पुरुषाचं वर्ष श्राद्ध आहे. बघा मायबाप हो, वर्ष श्राद्ध आज लक्ष्मणरावांचं असेल, पण असंच वर्ष श्राद्ध कदाचित एखाद्या वेळेला काही दिवसानं माझं असू शकतं. असंच वर्ष श्राद्ध एखाद्या वेळेला कदाचित विनेकऱ्याचं असू शकतं. असंच वर्ष श्राद्ध ते कसं तुमच्यावर घेण्यापेक्षा आमच्यावर घेतलेलं बरं राहतं. आता माझं वर्ष श्राद्ध म्हणलं कसं बरं वाटलं असं, तेच म्हणलं असं तुम्ही मरणार आहे, तुमचं वर्ष श्राद्ध हे चांगलं वाटलं नसतं. म्हणून या मृत्यूलोकात आलेला प्रत्येक जीव जाण्यासाठी आलेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांचं एक सुंदर असं प्रमाण आहे. एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुणे कारे नवा, सावध त्या गुणे कारे नवा. दादा हो, जगद्गुरु तुकोबरा म्हणतात त्या मृत्यूलोकात आल्यानंतर आम्ही कोणाच्या तरी अंत्यवैद्यला जातो, आम्ही कुणाच्या तरी दहाव्याला जातो, आम्ही कुणाच्या तरी राखीला जातो, आम्ही कुणाला तरी मूठ देण्यासाठी जातो, कुणाला तरी अग्निराग देण्यासाठी जातो. पण आमचं हे का लक्षात येत नाही की एक दिवस आपल्याला जायचं, आपण कसं वागलं पाहिजे. एक पाहतसा एकची दहने, सावध त्या गुणी कारिनवा. म्हणून एक दिवस आपल्याला सुद्धा जायचंय. पुण्यस्मरण का करायचं, पहिला प्रश्न असा येतो. का करायचं पुण्यस्मरण? या मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आल्यानंतर, विशेष म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर, तसं पाहायला गेलं त्या मृत्यूलोकामध्ये या जगतामध्ये अनेक जीवजंतू सांगितले जातात. सगळ्यांचा आपल्याला विचार करायचा नाही, कारण की त्यांना नाही ज्ञान नावाची गोष्ट नाही. पण विशेष स्वरूपाचं ज्ञान, परमार्थिक स्वरूपाचं ज्ञान, देवाविषयीचं ज्ञान जर कुणाला असेल तर ते तुम्हाला आम्हाला आहे. म्हणून तुमचा आमचा विचार करायचा आहे. बघा या मृत्यूलोकात आम्ही जन्माला आल्यानंतर आपल्यावरती अनेकांचे उपकार आहेत. अनेक जण आपल्यावरती उपकार करतात. त्यामध्ये काही घटक सांगितले जातात उपकार करणारी. सुभाषितकार सांगतात, रविचंद्र घना रोक्षा नदी गावश्य सज्जना, येथे पण उपकाराय देवे तेने निर्मिता. आपल्यावरती सूर्याचे अगणिक उपकार आहेत, आपल्यावरती चंद्राचे आपल्यावरती उपकार आहेत, वृक्षाचे आपल्यावरती उपकार आहेत. शेजारी आपल्याला गोदामाई दूधंग वाहताना आपल्याला दिसते, त्या गोदामाईचे म्हणजे गंगेचे आपल्यावरती उपकार आहेत. आणि संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. विशेष स्वरूपाचे उपकार म्हणजे गायीचे आपल्यावरती उपकार आहेत. ह्या 5-6 जणांचे आपल्यावरती उपकार जरी असले तरी विशेष स्वरूपाचे उपकार जर कोणाचे असतील तर ते 3 जणांचे उपकार आहेत. अक्षयदादा, पहिले उपकार आपल्यावरती देवाचे उपकार आहेत. 2 नंबरचे उपकार आपल्यावरती संतांचे उपकार आहे. आणि तिसरा घटक मी तुम्हाला उपकार करणाऱ्यांबद्दल सांगतोय ते म्हणजे आपले आईवडील. आईवडिलांचे फार उपकार येतात. या सगळ्यांचे उपकार आपल्यावरती आहेत. देवाचे विशेष स्वरूपाचे उपकार आहेत. देवाचे काय उपकार आहे मी पुढे सांगणार आहे. संतांचे काय उपकार आहेत बघा. देवाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी देवाचं नामस्मरण करावं. बघा लक्ष देऊन ऐका. देवाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी धीरजदादा देवाचं नामस्मरण करावं. संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी संतांचं स्मरण करावं. बघा आमचे गुरुस्थानी असणारे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण प्रेममूर्ती हरिशरंगिरीजी महाराज, मोठ्या महाराजांचं नाव घेता असताना नित्यस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असा उच्चार करता असतात. काय म्हणतात ते? नित्यस्मरणीय म्हणजे संतांचं स्मरण कसं केलं पाहिजे? नित्य केलं पाहिजे. देवाचं नामस्मरण कसं केलं पाहिजे? नित्य केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांची सेवा आणि गेल्यानंतर पिंडदान केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जाता जाता तुम्हाला 4 गोष्टी सांगून जाईल. 4 गोष्टी लक्षपूर्वक ऐका. कुठल्या 4 गोष्टी? एक, मानवी जीवन जगत असताना 4 जणांना विसरायचं नाही मायबाप. जगात सगळं काही विसरले तरी चालेल, जीवन जगत असताना सगळ्यांना विसरलं तरी चालेल, पण या 4 जणांना विसरू नका मायबाप. कोणाला कोणाला ऐका सांगतो. एक,
देवाला विसरू नका. 2 संतांना विसरू नका. 3 आपल्या आई वडिलांना विसरू नका. आणि 4 नंबरचा घटक तुम्हाला सांगेल, अतिशय महत्वाचा आहे. सगळं काही विसरलं तरी चालेल, पण आपल्या स्वतःच्या मृत्यूला कधी विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना सगळ्यांना विसरा, पण देवाला विसरू नका. का देवाला विसरायचं नाही? देवाचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत. काय देवाचे उपकार? देवे दिला देह भजना गोमटा, दिला देह भजना गोमटा, देवे 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 दिला देह भजना गोमटा. पाया झाला फाटा बाधिकेचा, तोया 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 झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना भजना गोमटा. देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. काय करतो देव? देवाने आपल्याला देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाला विसरू नका. देवाने काय काय दिलं? देवाने आपल्याला इंद्रिय दिले मायबाप. देवाने आपल्याला जीव दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, हे डोळे मुखा बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, हे जेने तू जोडसी नारायण, देवे तुझी नारायण, नासे जीवापना भवरोगा, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण, नासे जीवपन भवरोग, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण,
गाईन गुण तयाचे, गाईन गुण तयाचे. देवा हो ऐका, देवाने आपल्याला जीव दिला, देवाने आपल्याला इंद्रिय दिले इंद्रिय हातपाय कान. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीतरी आपण विचार करा ना, देवानं आपल्याला माणूस बनवलं, ही आपल्यावरती किती मोठी देवाची उपकार आहेत. देवाने आपल्याला जर कुत्र बनवलं असतं तर विचार करा ना, देवाने आपल्याला एखादी म्हैस बनवली असती तर, देवाने आपल्याला एखादं बैल बनवला असतं तर, कधीतरी याचा विचार केला? देवाने आपल्याला माणूस बनवलं, ही देवाचे आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार आहेत, विशेष उपकार आहेत. या जगतावरती सगळं विसरलं तरी चालेल, पण देवाला विसरू नका मायबाप. देवाचे खूप मोठे उपकार आहेत. कधीतरी आपण विचार करा, देवाचे आपल्यावरती किती उपकार आहेत. कदाचित कोणाच्या जीवनात काहीतरी दुःख असेल, कोणाच्या जीवनात सुख असेल, कोणाच्या जीवनात आनंद असेल, कोणाच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात भगवान परमात्म्याने काहीतरी चांगल्या गोष्टी आणि काहीतरी त्रुटी ठेवलेल्या आहे. परिपूर्णतम या जगतामध्ये देव सोडून कोणी नाही, पण तरी सुद्धा देवाच्या आपल्यावरती किती उपकार आहेत. कधीतरी विचार करा, देवाने आपल्याला जर एखादं जनावर बनवलं असतं, एखादा किडा बनवला असतं, एखाद्या काहीतरी दुसऱ्या युनिट जर आपल्याला भगवान परमात्म्याने टाकलं असतं तर आपली किती हाल झाले असते, याचा कधीतरी विचार करा मायबाप. माणसं जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं भविष्यकाळाची चिंता, भविष्यकाळाची खऱ्या अर्थाने चिंता करत असतात, भूतकाळाचा खेद करत असतात. भविष्यकाळाची चिंता, भूतकाळाचा खेद, परिणाम वर्तमान काळ दुःखात घालवतात लोक. समाधान राहिलं पाहिजे. देवाने आपल्याला चांगलं केलंय महाराज, तुम्हाला आम्हाला सगळं चांगलं आहे. देवाने आपल्याला हात दिले, देवाने आपल्याला पाय दिले. कधीतरी जाऊन विचारा एखाद्या पांगळ्या माणसाला, अरे दादा कसं चाललंय तुझं, सांगेल त्याची हालत काय असते, सांगेल तो त्याची परिस्थिती काय असते. कधीतरी एखाद्याला हात नसेल, हात नसलेल्या माणसाला कधीतरी जाऊन विचारा, अरे दादा तुला हात नाही, तू काम कसं करतो, तू जेवण कसं करतो, तू कष्ट कसे करतो. तेव्हा तो हात नसलेला मनुष्य तुम्हाला आम्हाला सांगेल दादा त्याची काय परिस्थिती असते, तो कशा परिस्थितीमधून जीवन जगत असतो. पण ऐका, देवाने आपल्याला सुख सलामी आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये या जन्मामध्ये जन्माला घातलं, हे देवाच्या आपल्यावरती अगणित उपकार आहे. कधीतरी भगवान परमात्म्याने आपल्याला जर वाचा दिली नसती, कधीतरी विचार करा, आपण मुका असतो, या समाजाने आपल्याला कसं समजून घेतलं असतं मायबाप. कधीतरी देवाने आपल्याला जर पांगळं बनवलं असतं तर या समाजाने आपली काय अवहेलना केली असती, याचा कधीतरी विचार करा मायबाप. म्हणून देवाचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत, देवाला कधी विसरायचं नाही. 2 नंबरचा घटक मी तुम्हाला सांगेल. 2 नंबर म्हणजे संतांना कधी विसरू नका मायबाप. सगळं विसरलं तरी चालेल, पण संतांना कधी विसरायचं नाही. का संतांना विसरायचं नाही? संत आपल्याला निरंतर जागा करतात मायबाप. खऱ्या अर्थाने या सृष्टीमध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी घडतात ना, या जगामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला घडतात, या सगळ्या कोणामुळे जर घडत असेल, आम्ही हे कीर्तन करतोय आज, मी गादी नारादाच्या गादीवरती माझ्यासारखा सर्वसामान्य कुळातला मुलगा या ठिकाणी कीर्तन करतोय, वारकरी संप्रदायाची सेवा करतोय, हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर संत महात्म्यांचे भजन करा. विठ्ठल या जगामध्ये खऱ्या अर्थाने संत जन्माला आले नसते तर खऱ्या अर्थाने मानव जीवाची खूप मोठी हानी झाली असती मायबाप. या जगतामध्ये संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला जर योग्य मार्गदर्शन केलं नसतं तर संपूर्ण जग आडमार्गाने भरकटलं असतं. या जगतामध्ये संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला जागा केलं नसतं. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याचे भवे उतराय, काय द्यावे त्याचे भवे उतराय. निरंतर जागविती, मज निरंतर काय द्यावे त्याचे भावे उतराय, काय द्यावे त्याचे भावे उतराय, भावे उतराय. काय करतात संत? मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे भावे उतराय, काय द्यावे त्यासे भावे उतराय.
संत महात्मे जाग करतात. संत महात्म्यांच्या जाग करण्याबद्दल कसं तसं पाहायला गेलं काही जणांना जाग केलं पाहिजे आणि काही जणांना जाग केलं नाही पाहिजे. तोडके मोडके 2-3 तुम्हाला कोणाला जागा करायचं, कोणाला जागा नाही करायचं. बघा एखादा वाघ बसलेला, वाघ झोपलेला आहे बिचारा, मला सांगा वाघाला जागा केलं पाहिजे का? जागा नाही केलं पाहिजे. त्याला जर जागा केलं तर तो आपल्यालाच खऱ्या अर्थाने खाऊन घेण्याचा प्रयत्न करेल. एखादा मूर्ख मनुष्य आहे त्याच्या गणगणित चालू आहे, मूर्खचे. मग शहाण्या माणसाने येड्याच्या काय नादी लागायचं? येड्याच्या अजिबात नादी लागायचं नाही. तो बसला ना लिंबाच्या झाडाखाली, त्याला काहीच म्हणायचं नाही. तू पुढं ये म्हणायचं नाही, मागं जाय म्हणायचं नाही. तो कीर्तनाच्या बाहेर बसला तरी त्याला म्हणायचं नाही काही. मी येड्याचं सांगतोय. येड्याला कधी जागा करायचं नाही. मूर्खाला एखादी चूक घडली एखाद्या माणसाकडून आणि ती राजाच्या ध्यानात नाही आहे, म्हणजे राजा झोपलेला आहे, राजाला जागा करू नका. पण काही लोकांना आवर्जून जागा केलं पाहिजे. बघा एखादा वाट चालू आहे, दुपारची वेळ आहे, जेवण झालं म्हणून दुपारी झोपलेला आहे. पण बघा जंगलाच्या परिसरामध्ये तो एका झाडाखाली झोपलेला आहे आणि त्याला जंगलाच्या बाहेर जायचं आहे. आता वेळ तर संध्याकाळची होत आली, हा वेळेत जर पोचला नाही तर हा जंगलातच राहील, याची दुराव्यवस्था होईल. त्याची दुरावस्था होण्यापेक्षा त्याला जागा केलं पाहिजे. पुण्याचं काम आहे. लहान लेकरू झोपलेले, लहान लेकराला कधी जागा करत नाही. तर आमच्या बायांना एवढा नाद आहे, घेणं देणं लहान पोरांच्या अवकाळ करतात. घेणं देणं काही संबंध नसतो. आता लेकरू झोपलंय ना, आले झोप बघायला तुम्ही लेकराला, त्याची झोप होऊ द्या, त्याला आराम करू द्या. लहान लेकराला कधी जागा करायचं नाही. लहान लेकरू जर जागा झालं तर ते म्हणजे त्याची झोप जर नाही झाली तर लहान लेकरू रडायला सुरुवात करत असतं. म्हणून लहान बाळाला कधी जागा करायचं नाही. मी तुम्हाला सांगेल, एखादा शाळातला विद्यार्थी, आता हे आमचे शिबिरातले विद्यार्थी, आमचा गणू आहे, तेजस आहे, संकेत आहे, आमच्याकडे शिबिराला होते, मस्त मस्त अभ्यास केला पोरांनी. आमच्या संकेतने तर मस्त मृदंगाचा रियाज केला, चांगले बोल बसवले, हरिपाठात तो वाजवायला लागला, भजनसुद्धा वाजवायला लागला. सुंदर अशी सेवा त्यांनी त्या पोरांनी तिथं केली. आमचा गणूसुद्धा हरिपाठाचे अभंग पाठ केले, चालींची सेवा केली, रोज वाढण्याची सेवा तो पोरगा करायचा, सुंदर अशी सेवा करायची. पण आता बघा ह्या पोरांची परीक्षा आहे, परीक्षेचा कालावधी आलेला आहे आणि तो पोरगा झोपलेला आहे. मला सांगा त्याला झोपू देणं योग्य आहे का? अशा लेकराला झोपू दिलं पाहिजे. त्याला म्हणायचं ओट, पाणी टाकून उठवा त्याला आणि त्याला सांगायचं सांग अभ्यास कर. म्हणून जागा करणं काही माणसांना चुकीचं जरी असलं पण संत महात्मे आपल्याला जागा करतात. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सूर निजल्या नाडोने भागा रे बाईनो भागा रे. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सूर निजल्या नाडोने भागा, सूर निजल्या नाडोने भागा. जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा. हे आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, सूर निजल्या नाडोने भागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो 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 जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. हा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे जागता जगदेव काकाई बाबा, हे अवघा क्षेत्रपाळ पुजाबा सकळ, हे बहुता दिवसा फेरा लयान गार, हे रंगा घेऊन
जोगी जाग जाग बोलती. संत महात्मे तुम्हाला आम्हाला निरंतर जागा करत असतात. संत महात्मे जर या मृत्यू तलावरती जर नसली, या पृथ्वी तलावरती संत महात्मे नसते तर तुमच्या आमची अतिशय दयनीय अवस्था झाली असती. म्हणून संत महात्म्यांचे आपल्यावरती अगणित उपकार आहे. संत महात्म्यांच्या उपकाराला कधी विसरायचं नाही. 3 नंबरचे उपकार तुमच्या आमच्यावरती विशेष आहे. ती गोष्ट कधी विसरायची ते म्हणजे आपले आईवडील. आईवडिलाचे आपल्यावरती अगणित उपकार आहे. मायबाप सगळं विसरलं तरी चालेल. मायबाप तुम्ही सगळ्यांना विसरा, या पृथ्वी तलावरती सर्वांना विसरा, पण आपल्या आईवडिलांना विसरू नका. मायबाप आईवडिलांचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत. या सृष्टीचं दर्शन जर कोणी घडून दिलं असेल तर ते आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलंय. आपल्याला चांगलं नाव जर कोणी कमवून दिलं असेल तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलंय. मायबाप आईवडिलांना विसरू नका. मायबाप सगळं विसरला तर चालेल, पण आपल्या आईवडिलांना विसरायचं नाही. का आईवडिलांना विसरायचं नाही? आईवडिलांचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत. अरे लहान होतो आपण, लहान कधीतरी याचा विचार करा. लहान लेकरू आई जेवत असताना, आई जेवण करत असताना आपल्या लहान लेकराकडे पाहत असते. आई जेवत असते, कामाच्या व्यापामध्ये लेकराकडे लक्ष देत असते. सगळ्या कामाचा व्याप, कामाचा घराचा भार सगळा सांभाळत लेकरांचा पालन पोषण आई करत असते. कधीतरी एकदा विचार करा, आई जेवत असताना लहान लेकरानं जर घाण केली तर आई हातातला घास खाली ठेवते आणि आपल्या लेकराला स्वच्छ करत असते. इतके मोठे उपकार जर कोणाचे असेल तर आपल्या आईचे. सगळ्यात मोठे जर उपकार कोणाचे असेल आपल्यावरती आपल्या बापाचे उपकार आहेत. मायबाप काही माणसं सहज बोलून जातात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? आई बाप काही लोक असे आपल्याला पाहायला मिळतात, आमच्या बापाकडे काही नव्हतं, बापाला काहीच जमलं नाही, बापाला काहीच जमलं नाही आमच्यावाल्या, पण हे सगळं जे कमवलं ना या पठ्ठ्याने कमवलंय. अरे दादा तुला बापाने हे चांगले संस्कार दिले, हीच मोठी तुझ्यावरती उपकार आहे. तुझ्या बापाने जर तुला कुठेतरी बेवडा बावडा बनवला असतं, कुठेतरी एखाद्या आकड्याच्या पिढीवरती दारूच्या गुत्त्यावरती जर तुला कामाला लावलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणून आईवडिलांनी आपल्याला चांगले संस्कार दिले. महाराज इतिहास सांगतो, इतिहास जी माणसं पूर्वजांना विसरतात, आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरतात, ती माणसं जगामध्ये कधीच क्रांती करू शकत नाही. माणसाने सगळं विसरलं तर चालेल, पण आपल्या पूर्वजांचे उपकार कधी विसरले नाही पाहिजे. आपल्या आईवडिलांचे उपकार कधी आपण विसरले नाही पाहिजे. सगळं विसरा तुम्ही. जी माणसं स्वतःच्या आईवडिलांना विसरतात ती माणसं या जगतामध्ये जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी. मायबाप म्हणून आपल्या आईवडिलांना कधीच विसरायचं नाही. नित्य स्मरण करायचं आपल्या आईवडिलांचं, नित्य जिवंत असताना त्यांची सेवा करायची आणि मेल्यानंतर त्यांचं पुण्यस्मरण करायचं. आईवडिलांना कधी विसरायचं नाही. आईवडिलांचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत. हा चालता बोलता नरदेव जर आपल्याला कोणी प्राप्त करून दिला असेल तर ते आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत. अरे चांगले संस्कार जर आपल्यावरती कोणी जर दिले असेल तर ते आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती दिलेले संस्कार आहेत. म्हणून आईवडिलांना कधी विसरू नका. आणि 4 नंबरचा पुरुषार्थ मी तुम्हाला सांगत होतो, सगळ्यात महत्वाचं आहे, अंडरलाईन करा. सगळं विसरलात तरी चालेल, पण आपल्या मृत्यूला कधी विसरू नका. विठ्ठल 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 का मृत्यूला विसरायचं नाही? मायबाप मृत्यू हा क्षणोक्षणाला आपल्या सोबत आहे. अक्षय दादा प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत आहे. मृत्यूचा भरोसा नाही. एक कवी सांगतोय, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, दम निकल जाएगा चलते चलते. दादा क्या भरोसा है इस जिंदगी का. सगळ्यांचा भरोसा देतात तो मायबाप, पण जीवनाचा कधी भरोसा देता येत नाही. बघा संत महात्मे सांगतात, अरे एखादा मनुष्य जेवतोय, जेवण करत असताना हातातला घास तोंडात जातो, पण तोंडातला घास हा घशापर्यंत जातो की नाही याची सुद्धा शाश्वता देते. घडी घडी काळ वाट याची पाही, घडी घडी काळ वाट याची पाही, घडी घडी काळ वाट याची पाही, घडी घडी काळ वाट याची पाही. अजून किती आहे अब
मृत्यूला विसरायचं नाही, तर तो मृत्यू आपल्या क्षणाक्षणाला आपल्या जवळ आहे, आपल्या सोबत आहे, म्हणून मृत्यूला विसरायचं नाही. शांती ब्रह्म नाथबाबा सांगतात, सुंदर असं प्रमाण दिलं आमच्या शरद महाराजांनी. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, काळाला विसरायचं नाही, आपल्या मृत्यूला विसरायचं नाही. बघा मी सांगत होतो, अरे हातातला घास तोंडात जाईल, तोंडातला घास घशापर्यंत जात नाही, त्याच्या आत मृत्यू होऊ शकतोय. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्षणभंगुर जायन कळता, क्षणभंगुर जायन कळता कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर जायन कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. बघा सगळ्यांचा भरोसा देता येतो, पण जिवंत असणाऱ्या माणसाच्या मृत्यूचा भरोसा देता येत नाही. जन्माची तारीख आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जन्माची तारीख आता या महिन्यात 1 जून पासून 10 तारखेपर्यंत इतक्या लोकांचे वाढदिवस आहेत, इतक्या लोकांचे वाढदिवस आहे. मी 1 तारखेपर्यंत आहे ना, कोणाचा जर वाढदिवस जर होता त्याच्या अगोदर, तर मी त्यांचं स्टेटस ठेवायचं, बा आमके आमके जीवलग मित्र, युवा कीर्तनकार असेल, चांगला माणूस आहे, आमचे परमस्नेही परमार्थ प्रेमी कौटुंबिक स्नेही, अशी मी अशांचे स्टेटस ठेवायचो. राजू दादा 1 तारखेपासून एवढ्या लोकांचे वाढदिवस आहेत, ज्यांची तारीख माहीत नाही शाळेत घालायचं. 1 तारीख 2 तारीख 3 तारीख 10 तारखेच्या आत त्यांना ती तारीख जन्मतारीख लिहून द्यायची, झाले मग त्यांचे वाढदिवस. तिथून खरी तारीख माहीत नसली का त्यांचा वाढदिवस कधी 1 ते 10 या कालावधीमध्ये. म्हणून जन्माची तारीख आपल्याला सांगता येईल मायबाप, पण मृत्यूची तारीख आपल्याला कधी सांगता यायची नाही. सगळं सांगता येईल, आपलं लग्न कधी होईल लग्नाची तारीख सांगता येईल, आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने जन्माची तारीख सांगता येईल, पण मृत्यूची तारीख आपल्याला कधीच सांगता येत नाही. का तर मृत्यू कोणाला कधी येईल याचा भरोसा नाही. बघा मृत्यूविषयी बोलत असताना संत महात्मे सांगतात, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सगळ्यांचा भरोसा माय बाप, एकदा आपलं आयुष्य संपलं मग इथं थांबता येत नाही. बघा कोणी म्हणाल बाळा माझा सोयरा म्हणजे मोठा आहे, मी कोणाचं नातं आहे का तुम्हाला माहिती का, मृत्यू आपल्याला काही करू शकत नाही. अरे बाबा इथं देवादिकांना जावं लागलं, ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले त्यांना इथं जावं लागलं, तुमची आमची काय गती माय बाप. उपजल पिंडा मरण समाधी, उपजल पिंडा मरण समाधी, उपजल पिंडा मरण समाधी, उपजल पिंडा मरण समाधी, हे मरते उपजाते सवेची, मरते उपजाते सवेची
असं प्रमाण दिलंय. बघा काही काही वेळेला काय होतं, धीरज महाराज प्रमाण यायचे असतात, 2 मिनिटं अगोदर ज्याच्या मनात आता 5 मिनिटांना प्रमाण येणार आहे, त्याला 5 मिनिटं कुठं दम राहतो. त्याला असं वाटतं कधी म्हणतो महाराज, कधी येतं प्रमाण. यायचा विषय यायचा बाकी, त्याच्या अगोदरच प्रमाण देऊन काही काही लोक मोकळे होतात. काही काही लोक फार कीर्तन संपल्यानंतर प्रमाण सांगतात. हो महाराज, ते मला ते प्रमाण मानायचं होतं बरं का. अतिशय योग्य वेळेला परफेक्ट टाईम तो सांगतो ना, त्याच्यावरती संत महात्म्यांच्या अक्षरांची कृपा असते. जोरदार टाळ्या या मंडळीसाठी. हे सोपं नाही बरं. मी तुम्हाला सांगतो, या भजनी मंडळामध्ये ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. मी कोणालाच मानत नाही शरद महाराज, पण गावातल्या भजनी मंडळाला एवढं मानतो, अतिशय मानतो. कारण की निस्वार्थ परमार्थ जर कोणी टिकावला असेल धीरज महाराज, तर ह्या गावातल्या मंडळींनी टिकावलंय. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. काय होतं, एखादा कीर्तनकार येतो 20 मिनटं 15 मिनटं लेट जर झाला तर लोक त्याला काही म्हणते नाही. पण भजनी मंडळ जर लेट झालं तर लोक म्हणते, तुम्हाला कालपासून सांगेल ना, तू काय त्याचा मालक झाला का? त्याचा मालक झाला तू खुशाल, म्हणजे त्याला जास का तू गडी ठेवेल, तुझ्या कार्यक्रमात आलं पाहिजे. इतरत्र लोक भजनी मंडळाची आठवण काढत नाही, पण काही कार्यक्रम असला, मौती दावे असले तर मग भजनी मंडळाची त्यांना आठवण होते. पण भजनी मंडळासारखा निस्वार्थ सेवा करणारा महात्मा कुठं भेटणार नाही. एक वेळेला तुम्ही कीर्तनकाराचं दर्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगून जाईल. एखाद्या संन्यासी महात्म्याचं दर्शन घेऊ नका, पण गावातल्या भजनी मंडळाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. हा जर खराब परमार्थाचा वास जर कोणी टिकून ठेवला असेल तर या भजनी मंडळाने, आम्हाला कौतुक या 1600 परिवाराचं वाटतं. संपूर्ण परिवार 1600 परिवार म्हणजे भजनी हो. घराघरात आता हे मोठी मोठी माणसं भजनी होतेच, आता लेकरं सुद्धा त्यांच्याच घरातली आहेत, बाबांची नातू आहेत. सुंदर अशी भजनाची सेवा करायला लागली. जोरदार टाळ्या 1600 परिवारासाठी झाली पाहिजे. बघा मी विषय सांगत होतो, शरद महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, अचूक योग्य वेळेला योग्य ठिकाणी परफेक्ट प्रमाण दिलंय. उपजल्या पिंडा मरण संगती. या मृत्यू लोकात जो म्हणून जन्माला येतो त्याला एक दिवस मरावं लागतं मायबाप. नित्य काळ आपल्या सोबत राहतो, म्हणून आपल्या मृत्यूला कधी विसरायचं नाही मायबाप. मृत्यूला कधी विसरायचं नाही. संत महात्मे सगळं विसरले, देवाला आणि संताला आणि मृत्यूला आपल्या कधी विसरले नाही. संत महात्मे देवाचं नित्य भजन करत राहिले, संतांच्या ग्रंथाचं नित्य वाचन करत राहिले, आणि मृत्यू डोळ्यासमोर ठेवून या मृत्यूवरती विजय कसा प्राप्त करता येईल याच्यासाठी नित्य अहोरात्र संत महात्मे प्रयत्न करत राहिले. बघा जगद्गुरु तुकोबरायांचं जीवनचरित्र तुम्ही पहा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की बाबा, या मृत्यूला आम्ही मृत्यू म्हणून पाहिलं नाही, या मृत्यूला आम्ही जर काय म्हणून पाहिलं असेल तर जो सोहळा म्हणून पाहिलं. कधीतरी आपला सुद्धा सोहळा या ठिकाणी झाला पाहिजे. मृत्यूकडे मृत्यू म्हणून कधीच पाहायचं नाही, तो झाला सोहळा अनुपम्य. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की बाबा, माझ्या जीवनामध्ये माझं मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो हा झाला सोहळा अनुपम्य. खऱ्या अर्थानं संत महात्म्यांच्या मृत्यूचा सोहळा या मृत्यू लोकात होतो, यात नवल नाही. संत महात्म्यांच्या मृत्यूचा सोहळा या मृत्यू लोकात होतो, यात नवल नाही. संत महात्म्यांच्या मृत्यूचा सोहळा भगवान परमात्मा आपल्या दरबारात सुद्धा करत असतो. बघा संत महात्मे स्वतः सांगतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तो या झाला सोहळा. भारते माझे याही भूमंडळा, कीर्ती माझे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. दादा या भूमंडळात माझी कीर्ती आहे, यात नवल नाही. वैकुंठात सुद्धा आमच्या मृत्यूचा सोहळा गाजत असतो. इतकं खात्रीशीर, इतका भरोसा आपल्या कर्तृत्वावर, इतका भरोसा आपल्या साधनेवरती असावा, इतका विश्वास भगवान परमात्म्यावरती असावा. भगवान परमात्म्यावरती खरा विश्वास जर कोणी ठेवला असेल या मृत्यू लोकात, तर ते संत महात्म्याने ठेवलाय. म्हणून संत महात्मे तुम्हाला आम्हाला सुद्धा विश्वास ठेवण्यासाठी सांगतात. बघा जगद्गुरु तुकोबरा सांगतात, बाबा मी माझ्या जीवनामध्ये संत महात्म्यांच्या वचनावरती विश्वास ठेवला. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, मी संत महात्म्यांचा दास झालो. बघा संत महात्म्याने सांगितलं, तो भगवान परमात्मा आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे, त्या भगवान परमात्म्याला आपण प्राप्त केलं पाहिजे. संतांच्या पायावरती विश्वास ठेवला, संतांच्या वचनावरती विश्वास ठेवला.
का त्यांच्या वाचनावरती विश्वास ठेवला, का संतांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला, का संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, त्याचं कारण सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. अरे तेच माझं हित करणार आहेत, त्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करणार आहे. म्हणून संत महात्म्यांच्या वाचनावरती विश्वास ठेवला. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संत महात्मे आपल्यावरती उपकार करतात. काय उपकार करतात तर संत महात्मे आपल्याला निरंतर जागा करतात. संत महात्म्यांनी आपल्याला निरंतर जागा करत असताना, संत महात्मे जीवन जगत असताना त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करतात. आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन कसं झालं, त्यांच्या जीवनाचा शेवट कसा झाला हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा याचसाठी खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मी अट्टहास केला होता की मला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची. मी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अनेक साधना केली. अरे एक वेळेला भगवान परमात्मा मला भेटावा म्हणून मी भगवान परमात्मा भेटावा म्हणून प्रत्येकाला विचारायचो, पुसावेसेची वाटी जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. पुसावेसेची वाटी जे जे भेटे तयासी, भेटी लागे जीवा लागले से आस. भेटी लागे जीवा लागले से आस. पाहे रात्र दिवस वाट तुझी, पाहे रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन. तैसे माझे मन हो, तैसे माझे मन वाट पाहे. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. बघा संत महात्मे देवाची पाठ पाहत असताना कशी पाहिजे. भेटी लागी जीवा लागली से आस. बघा आता जो पर्व काळ आहे हा वारीचा पर्व काळ आहे. लक्ष देऊन ऐका बरं. वारीचा पर्व काळ आहे. संत महात्म्याला असं व्हायचं, अरे कधी आषाढी एकादशी येईल, कधी माझ्या भगवान परमात्म्याचे दर्शन घडेल, कधी माझा भगवान परमात्मा भेट देईल, कधी माझ्या भगवान परमात्म्याच्या दरबारात मला जायला भेटेल, कधी मला पंढरीकडे जात. आता ही सगळी वारकरी मंडळी ही सगळी यांच्या डोक्यात एकच आसन, कधी पाऊस पडेल, कधी पेरणी होईल, कधी मी पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल. मायबाप जन्माला एकदा मृत्यू लोकांमध्ये जन्माला माणूस म्हणून जर आलं ना, एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे. मायबाप एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. जात असताना पायी गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? पायी गेलं पाहिजे. पंढरीचा वारकरी होण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, होईना भिकारी पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. बरं जगद्गुरु तुकोबाराय वारकरी होऊन वारकरी वाहतात येत नाही. पंढरपूरचा वारकरी होण्यासाठी मी भिकारी होईल, काही झाले तरी चालेल, पण मी पंढरपूरची वारी सोडणार नाही. ही जगद्गुरु स्वतःबद्दल सांगत असताना इतरांना सुद्धा सांगतात, होय चला बाबांनो पंढरपूरला चला. अरे चला पंढरपूरला, चला हो चला हो. बघा सुंदर असं वर्णन करतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा पंढरपूरला चला. कसं चला? चला हो
चला चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवाला का पाहू जीवाचा जीवाला का पाहू जीवाचा जीवाला का पाहू जीवाचा जीवाला का पाहू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवाला का पाहू जीवाचा जीवाला का पाहू पंढरी जाऊ चला पंढरी जाऊ जीवाचा जीवाला का पाहू जीवाचा जीवाला का पाहू जीवाचा जीवाला का पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवाला गा पाहू खऱ्या अर्थानं संत महात्मे भगवान परमात्म्याची प्राप्ती करत असताना स्वतः तर प्राप्ती करून घेतात पण इतरांना सुद्धा सांगतात की बाबा नो चला तुम्ही त्या पंढरपूरच्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्या. अरे या जन्माचं खऱ्या अर्थाने सार्थक जर काय असेल तर तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरच्या दिशेने गेले. भगवान परमात्म्याचे भेट झाली आणि भगवान परमात्म्याची भेट झाल्यानंतर त्याचा परिपाक सांगत असताना एका साधकाने त्यांना विचारलं, महाराज आज तुम्ही देवाला भेटले, देवाला भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतात, दादा अरे या देवाला भेटण्यासाठीच मी जीवनामध्ये 8 तास केला रे, या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच मी आज जीवनामध्ये 8 तास केला आणि त्याचा परिणाम आज मला भगवान परमात्मा भेटला. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. यासाठी केला होता अट्टहास, 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 यासाठी केला होता जगद्गुरु तुकोबरायने भगवान परमात्म्याला प्राप्त केलं आणि जगद्गुरु तुकोबरायने भगवान परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये
खऱ्या अर्थाने काय अवस्था प्राप्त झाली याचं मार्गदर्शन दिग्दर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, बाबा ज्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मी अट्टहास केला होता तो भगवान परमात्मा मला आज भेटला. खूप चांगलं वाटलं. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि खऱ्या अर्थाने शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा. मी त्या भगवान परमात्म्याला भेटलो, आनंद वाटला, माझा शेवट खऱ्या अर्थाने गोड झाला. माणसानं मृत्यू कधी विसरला नाही पाहिजे. मी तुम्हाला हे सांगत होतो, का मृत्यूला विसरायचं नाही तर माणसानं जीवन जगत असताना जीवन कसंही असू द्या, जीवन कसलंही असू द्या, पण माणसाचा शेवट मात्र गोड झाला पाहिजे. अंतकाळाच्या वेळेला भगवान परमात्मा आपल्या जवळ असावा, अंतकाळाच्या वेळेला भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये असावा. बघा शेवट कोणाकोणाचा गोड झाला. महाभारतातलं दृष्टांत सांगेल तुम्हाला. पितामह भीष्माचार्य षडपंजरी पडले होते. भगवान परमात्मा पांडवांसमीप, पांडवांच्या सोबत भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने भीष्माचार्यांच्या दर्शनासाठी गेले. भगवान परमात्म्यानं भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. भीष्माचार्यांनी डोळे उघडले, ध्यानस्थ अवस्थेत असताना डोळे उघडले आणि पाहतो तर काय, जगाचा मालक भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर होता. बघा अंतकाळाची वेळ होती, भगवान परमात्मा समोर होता, पण मरण काही दिवस. आता भीष्माचार्यांचं जीवनचरित्र आपण जर पाहिलं तर भीष्माचार्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं. त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते देह ठेवू शकत होते, असं त्यांना वरदान होतं. त्या वरदानाचा परिणाम योग्य वेळ येण्याची ती वाट पाहत होते. पण हे सगळं सांगत असताना, देवा मला जाण्यासाठी अजून वेळ आहे, पण ऐक ना देवा, तुझ्याकडे मागणं मागतो. काय? माझा शेवट गोड करण्यासाठी तू काय केलं पाहिजे? इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं श्यामा भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. अंतकाळाच्या वेळेला भगवान परमात्मा आपल्या जवळ असावा. शेवटच्या क्षणाला आपले खऱ्या अर्थाने संत महात्मे आपल्या जवळ असावे. आणि बघा शेवट कोणाचा गोड होतो? शेवटच्या क्षणाला भीष्माचार्यांच्या सोबत भगवान परमात्मा होता. बघा अरे या मृत्यूलोकामध्ये, या पुराणामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये शेवट कोणाचा गोड होतो? माणसाचा शेवट गोड होतो, यात नवल नाही. अरे याच दंडकारण्याच्या परिसरामध्ये आपण ज्या भूमीत बसलोय, ही भूमी म्हणजे सामान्य भूमी नाही. प्रभू श्री रामरायाच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी आहे. याच गोदावरीच्या काठाला तिथं नाशिक जिल्ह्यामध्ये टाकेच नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. त्या टाकेत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने सीता मातेला घेऊन जात असताना एक गिदड जातीचा पशु, त्याचं नाव काय होतं? जटायू. जटायूचा शेवट गोड झाला. अंतकाळाच्या वेळेला भगवान परमात्म्याच्या चरणावरती, भगवान परमात्म्याच्या मांडीवरती जटायू आपला देह ठेवतात. एका पाखराचा, एका पक्षाचा खऱ्या अर्थाने शेवट गोड झाला. आपल्याही जीवनामध्ये आपला सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे, म्हणून त्यासाठी आपला अट्टहास असावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. परिणाम शेवटचा दिवस गोड झाला, भगवान परमात्मा भेटला. त्याचा परिणाम काय झाला? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. पुढे जगद्गुरु तुकोबरा सांगतात, बाबा हे परमार्थ करत असताना संत महात्म्यांच्या सानिध्यात गेलो. संत महात्म्यांच्या माध्यमातून नामस्मरण घडायला लागलं. त्याचा परिणाम कवतुक वाटे, झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. याचा सगळ्यांचा परिणाम काय झाला माहिती का? ज्या मुक्तीसाठी लोक अहोरात्र प्रयत्न करतात, ज्या मुक्तीसाठी खऱ्या अर्थाने सगळेच प्रयत्न करतात, ती मुक्ती आता दुसरी तिसरी राहिली नसून ती मुक्ती संघ आता आम्ही विवाह केलाय. मुक्ती आणि आम्ही आता वेगळे राहिले नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, त्या मुक्तीला आम्ही वरलं आणि आता तिथून पुढचे दिवस आता आमचे अतिशय आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात जात आहेत. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने मुक्ती परणे नवारी, तुका मने मुक्ती परणे नवारी, तुका मने मुक्ती
माणसाच्या जीवनामध्ये शेवट गोड व्हावा, माणसानं मुक्त या अवस्थेला प्राप्त व्हावं. माणसाने एकदा मुक्ती अवस्था प्राप्त केली, 4 पुरुषत्व सांगितले जातात, धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष. माणसानं मुक्ती या मोक्षापर्यंत जर पोचला, त्याचा परिणाम आता दिवस चारी खेळीमिळी. म्हणून याजसाठी केला होता टास, शेवटचा देश गोड व्हावा. म्हणतो आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. म्हणून आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये शेवट जर गोड करून घ्यायचा असेल तर त्या प्रभू परमात्म्याचं नामचिंतन आपण सतत केलं पाहिजे. मी कीर्तनाच्या सुरुवातीला 3 मुद्दे सांगितले होते. एक, माणसानं देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी माणसानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा आपण प्रयत्न नक्की केला पाहिजे. बघा, देवाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणजे काय? देवाचं नामस्मरण करणं. संतांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय? तर संत महात्म्यांचं स्मरण केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणजे काय? तर त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. म्हणून देवाच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचंय. या ठिकाणी सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आहेत. संतांचं स्मरण घडतंय, देवाचं नामस्मरण घडतंय आणि आईवडिलांचं पुण्यस्मरण घडतंय. म्हणून त्या प्रभू परमात्म्याचं नामचिंतन आपण एकदा मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. सर्वांनी हाताने टाळी, मुखानं भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे. विठ्ठला रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
गडबड करू नका. बसा खाली सगळ्यांनी. बसा 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 खाली. खाली बसा सगळ्यांनी. याजसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंटरिया धावा तृष्णेचिया. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे मायबाप. जाता जाता एक महत्वाचं निवेदन तुम्हाला देतो. बघा आषाढीची वारी जवळ आलेली आहे. येत्या 10 तारखेला विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ दादांचा प्रस्थान सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. बघा कोण कुठून वारी करतंय कोण कुठून वारी करतंय मला माहीत नाही. वारी करत असताना जीवनामध्ये जन्माला आला ना एकदा का होईना वारी केली पाहिजे. पंढरी सिदारे आला नो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा. भेटीची आवडी कृपाळू तातडी होता विळ. वाट पाय उभा भेटीची आवडी. जीवनामध्ये आलं ना मायबाप एकदा का होईना पंढरीची वारी केली पाहिजे. अतिशय कृपळ असणारा भगवान परमात्मा सगळ्यांना. बघा जगतामध्ये अनेक देव पाहिले आम्ही. आता मागे मागे अक्षय महाराज धीरज महाराज आम्ही वृंदावनला गेलो होतो. तिथं सुद्धा सुंदर वातावरण आहे. भगवान प्रभू परमात्म्याची जन्मभूमी भगवान परमात्म्याच्या लीला तिथली भूमी सांगते. याच ठिकाणी राधाराणीनं माझ्या भगवान परमात्म्याचं भजन केलं. याच भूमीमध्ये माझा भगवान परमात्म्याने विणू वाजवला. अरे याच यमुनेच्या काठावरती भगवान परमात्म्याने खऱ्या अर्थाने खेळ खेळले. सुंदर अशी भूमी आहे. बघा सुंदर अशी भूमी आहे. आणि आमच्यासोबत आलेल्या वारकऱ्यांना सुद्धा खूप आनंद आम्ही देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही सुद्धा भरभरून आनंद घेतला. कारण की भगवान परमात्म्याची ब्रजभूमी म्हणजे सामान्य भूमी नाही, अतिशय महान भूमी आहे. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा अनेक तीर्थक्षेत्र या पृथ्वी तलावरती मी पाहिले. अनेक तीर्थक्षेत्र पृथ्वीवरती पाहिले पण असा भगवान परमात्मा आम्हाला कुठं भेटला नाही. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. बाबा अनेक तीर्थक्षेत्र पाहिले पण माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखा देव आम्हाला बघा वृंदावनात जर गेलं तर लांबून दर्शने. आम्ही उज्जैनला गेलो होतो महाकालेश्वराचं लांबून दर्शने. पण जगाच्या पाठीवरती एकच देव असा आहे पांडुरंग परमात्मा. त्याच्या चरणाचं दर्शन आहे. बघा प्रत्येकाला सांगतो या माझ्या दर्शनाला या. मी या भवसागरातून तरण्याचा प्रयत्न करा. म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी. तो भगवान परमात्मा आपली वाट पाहतोय. नक्की त्याच्या भेटीला जा. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती एकच नतमस्तक एक निवेदन सांगेल. कुठूनही करा कशीही करा पण पंढरपूरची वारी करा असं मी सगळ्यांना आग्रह धरतो. आणि हे सांगत असताना आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनातला शेवट अतिशय सोप्या पद्धतीने सुंदर पद्धतीने गोड करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जाता जाता ज्या बापाच्या स्मरणानिमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत अशा बापाच्या पुण्यस्मरणानिमित्तानं बापाविषयीचं काहीतरी बोलावं. तसं पाहायला गेलं बापाविषयी काय बोलावं किती बोलावं आणि कसं बोलावं. बाप बोलण्यासाठी खऱ्या अर्थाने कधीतरी बाप व्हावं लागतो. मायबाप बाप होऊन सुद्धा बापाचं वर्णन होऊ शकत नाही. मायबाप तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल करू. म्हणून मायबाप बापाची परिस्थिती बापच जाणो. प्रत्येक बाप आपल्या लेकरासाठी काही ना काही धडपड करत असतो. मायबाप काय करत असतो. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात लपानी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हासू जरी कना वाकला.
घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर बापाविषयी किती बोललं तरी कमीच आहे माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो जाता आता मी कोणाला काहीच त्रास दिला नाही आणि माझा कोणाला त्रासही नसतो मामा कोणाला नाही तर काही कीर्तन करायचा लय आग्रह असतो हात वर करा अरे बसलेत बाबा तीच तुझ्यावरती दया आहे मोठी हात वर करू नका काही करू नका पण मोठ्या प्रेमानं संत महात्म्यांचं भजन करा गाड्या म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे म्हणून तरी पण हात जर वर केले तर चांगलंच राहील बघा मला माझं ऐकतात की नाही मला बघायचं वर हात करा बरं सगळ्यांनी वर हात करा सगळ्यांनी वर हात करा हां टाळी वाजव एक साथ 1 2 जोरात एक साथ असं शेंगा पाखडल्यावर नाही हां 1 2 3 हां जोरात 1 जोरात हां जोरात हां